भाजप खासदार पूनम महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाकयुद्ध आता टिपेला पोहोचले। पूनम महाजन यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पलटवार केला। प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा? राष्ट्रवादी काँग्रेसचा पूनम महाजनांवर पलटवार। पूनम महाजनांविरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा करणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय। प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसनं पूनम महाजन यांना विचारलाय। अख्ख्या मुंबईभर राष्ट्रवादी काँग्रेसनं अशा आशयाची पोस्टरबाजी केली आहे। आहो चिवताई, महाभारत रामायण यांचे कथानक राहू द्या। देश की जनता ये जानना चाहती है प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई प्रदेशने हा लावलेला बॅनर आहे। मुंबईच्या अनेक भागात अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहे आणि त्यामध्ये थेट म्हटलेलं आहे, जी टीका केली होती ते महाभारत रामायण जाऊ द्या, मात्र प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांना का मारलं याचं उत्तर जे आहे ते ज्या अशा प्रकारची ही पोस्टरबाजी केलेली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पूनम महाजन यांना इशारा दिलाय। पूनमताई महाजन आपल्या वडिलांचे आणि पवार साहेबांचे किती मैत्रीचे संबंध होते याचा विसर आपल्याला आज कसा काय पडला। महाभारतातील कुठल्या तरी काल्पनिक पात्राचं उदाहरण आपण पवार साहेबांच्या नावाने आपल्याला शोधलं नाही। प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या याचे अंतर्गत जे काही कांगोर आहेत जे काही जणांना माहिती आहेत, त्यापैकी मी एक आहे। फक्त एवढंच सांगतो, आमच्या बापाला बोलाल तर खबरदार, मर्यादा सोडायला 2 मिनिटंही लागत नाही। देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर हा नेहमीच उंच राहिलाय। राजकीय दृष्ट्या एकमेकांचे हाडवैरी असणाऱ्या नेत्यांची व्यक्तिगत पातळीवरची जिव्हाळ्याची मैत्री महाराष्ट्रानं पाहिली आहे। खरं तर खासगी आयुष्य किंवा व्यक्तिगत टीका, दिवंगत व्यक्तीवरून राजकारण ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही। मात्र गेल्या काही काळात असे प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार घडतायत। आत्ताही असाच काहीसा प्रकार घडताना दिसतोय। आशा करूयात की पूनम महाजन विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद इथेच थांबेल। राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई।